काल आपण स्ट्रक्चरला सुरुवात केली होती. स्ट्रक्चर हा एक युजर डिफाईन डेटा टाईप असतो. आपल्याला आपला जर डेटा टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये ॲडजस्ट करायचं असेल, मॅनेज करायचं असेल, तर त्यासाठी आपण या स्ट्रक्चरचा वापर करत असतो. स्ट्रक्चर बनवण्यासाठी स्ट्रक्चर कीवर्डचा वापर करणार. जसं याचं सिंटॅक्स आपण पाहिलं होतं. स्ट्रक्चर कीवर्ड वापरून स्ट्रक्चरचं नाव द्यायचं. ओपन क्लोज कर्ली ब्रेसमध्ये त्याचे जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे आपण त्या ठिकाणी डिक्लेअर करणार. इथं जसं आपल्याला कोर्सेसची इन्फॉर्मेशन मॅनेज करायची आहे, तर कोर्स कोड, कोर्स नेम आणि फीस असे 3 कॉलम्स मध्ये माहिती आपल्याला मॅनेज करायची असेल, तर तिघांसाठी आपण असं एक स्ट्रक्चर बनवलं होतं. स्ट्रक्चर कोर्स, इंटिजर कोर्स कोड, कॅरेक्टर कोर्स नेम इन ब्रॅकेट 10 म्हणजे आपण कॅरेक्टर टाईपचा ॲरे घेतला, स्ट्रिंग घेतला आणि इंटिजर फीसचा कॉलमसाठी इंटिजर व्हेरिएबल घेतला. हा एवढा झाला तुमचा स्ट्रक्चर. आता या स्ट्रक्चरमध्ये 3 कोर्सेसची इन्फॉर्मेशन मॅनेज करायची होती, तर आपल्याला स्ट्रक्चर कोर्स यापासून C1, C2 आणि C3 असे 3 व्हेरिएबल्स आपण या ठिकाणी बनवले होते, बरोबर. दिव्याने काल आपण स्ट्रक्चरला सुरुवात केली होती. स्ट्रक्चर हा एक युजर डिफाईन डेटा टाईप असतो. बेसिक डेटा टाईपला कलेक्ट करून आपण त्याला कन्स्ट्रक्ट करणार. आपल्याला आपला डेटा टेबलच्या स्वरूपात म्हणजे अशा स्वरूपात मॅनेज करायचं असेल, तर त्यासाठी आपण या स्ट्रक्चरला तयार करणार. स्ट्रक्चर तयार करण्यासाठी स्ट्रक्चर कीवर्ड वापरला जाईल, स्ट्रक्ट कीवर्ड वापरला जाईल आणि त्याचं नाव द्यायचं आणि ब्रेस ओपन क्लोज करून त्याच्या आतमध्ये त्याचे कॉलम नेम्स डिक्लेअर करायचे. फॉर एक्झाम्पल, कोर्सेसची माहिती मॅनेज करण्यासाठी आपण कोर्स नावाचा एक स्ट्रक्चर बनवला. त्याच्यामध्ये 3 कॉलम आहेत, कोर्स कोड, कोर्स नेम आणि फीस. तर ते डेटा टाईप वापरून ते पूर्ण स्ट्रक्चर आपण डिक्लेअर केलं. स्ट्रक्चर डिक्लेअर झाला एकदाचा की मग त्याच्या खालती स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स बनवणार. स्ट्रक्ट कोर्स C1, C2, C3 अशा पद्धतीने 3 कोर्सेसची माहिती आहे, तर 3 सेपरेट व्हेरिएबल आपण त्यासाठी तयार केले. आता होतं काय, तर ज्या वेळेस C1 हा स्ट्रक्चर व्हेरिएबल तयार केला, त्यावेळेस त्याच्यापासून C1 डॉट कोर्स कोड, C1 डॉट कोर्स नेम आणि C1 डॉट फीस असे सेपरेटली 3 व्हेरिएबल्स तयार झाले होते. कॉमा करून C2 बनवला तर मेमरीमध्ये परत त्याचे सेपरेट 3 व्हेरिएबल तयार होतील आणि C3 बनवला तर त्याचे परत सेपरेट 3 व्हेरिएबल तयार केले जात असतात यानुसार, बरोबर. म्हणजे आपण एक स्ट्रक्चर बनवला, त्याच्यात 3 एलिमेंट्स घेतले आणि त्या स्ट्रक्चरचे 3 व्हेरिएबल्स बनवले, तर 3 गुणिले 3 म्हणजे एकूण असे 9 व्हेरिएबल तयार केले जातील. एकूण 9 व्हेरिएबल्स तयार केले जात असतात. हे आपण काल शिकलो. स्ट्रक्चरचा डेटा स्कॅन कसा करायचा आणि त्याला प्रिंट कसं करायचं ते आपण पाहिलं. सिंपल स्ट्रक्चरचा वापर केला, त्याच्यासोबत ॲरे ऑफ स्ट्रक्चर पण आपण वापरलं होतं काल आणि या ठिकाणी एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं होतं. तर बघा, आता आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, कारण जोपर्यंत त्याचा प्रोफेशनली वापर येणार नाही लक्षात, तोपर्यंत पुढे जायला आपल्याला अर्थ नाही. म्हणून हे एक्झाम्पल आधी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे मेन एक्झाम्पल राहील. स्ट्रक्चरमध्ये हे एक्झाम्पल समजलं तर पुढे तुम्ही ज्यावेळेस C++, पायथन, जावा हे शिकणार, त्यावेळेस क्लास सोबत या फंक्शनला तुम्हाला तयार करायचं राहील, बरोबर. तर आता इथं वेगवेगळ्या आयटम्सची इन्फॉर्मेशन आपल्याला मॅनेज करायची आहे. वेगवेगळ्या आयटम्सची इन्फॉर्मेशन मॅनेज करायची आहे. यात कोर्स कोड, आयटम कोड, आयटम नेम, प्राइस, क्वांटिटी एवढं इनपुट देणार आणि हे इनपुट दिल्यानंतर त्यावरून आपण कॅल्क्युलेट करणार आहोत अमाऊंट. आता अमाऊंट काढण्यासाठी फॉर्म्युला काय द्यायला लागेल आपल्याला, तर जी प्राइस आहे त्याला मल्टिप्लाय करावं लागेल क्वांटिटी सोबत. प्राइस इंटू क्वांटिटी केलं तर त्याच्या अमाऊंट आपल्याला मिळणार. तर बघा, हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. यात आपल्याला एकूण 5 व्हेरिएबल्स तयार करावे लागतील स्ट्रक्चरसाठी. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये 5 एलिमेंट्स आपण घेणार, 5 कॉलम आहेत म्हणून 5 व्हेरिएबल्स आपल्याला स्ट्रक्चरला बनवावे लागतील. त्यातनं या पहिल्या 4 कॉलममध्ये इन्फॉर्मेशन स्कॅन करायची राहील आणि हा जो अमाऊंटचा कॉलम आहे याच्यात आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, बरोबर. अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे.
तर हे डायरेक्टली आपण कोड मध्ये कव्हर करणार. इथं आलो, कंपायलर ओपन केलं आपलं. कंपायलर ओपन करण्यासाठी कंपायलर इथं आलो. ओके, फाईल न्यू सेव्ह केलं याला. स्ट्रक्चर 3.c इथपर्यंत आलो. यात void main ब्रॅकेट ओपन क्लोज clr scr get ch एवढं सेव्ह. आपल्याला इकडं स्ट्रक्ट या कीवर्डचा वापर करायचा आहे आणि आयटमची इन्फॉर्मेशन मॅनेज करायची आहे, म्हणून त्या स्ट्रक्चरला नाव दिलं आयटम. ठीक आहे. त्यानंतर इंटिजर डेटा टाईप वापरून आयटम कोड हा एक व्हेरिएबल घेतला. कॅरेक्टर डेटा टाईप वापरून आयटम नेम हा एक व्हेरिएबल घेतला आणि इंटिजर डेटा टाईप वापरून प्राइस व्हेरिएबल घेतला. पुन्हा इंटिजर डेटा टाईप वापरून क्वांटिटी व्हेरिएबल घेतला आणि इंटिजर अमाऊंट असे एकूण 5 व्हेरिएबल्स 5 कॉलम्स आहेत म्हणून आपण त्या स्ट्रक्चरला तयार केले. एवढं ठीक आहे? क्लिअर एवढं? संजना क्लिअर एवढं? हो सर. ओके. हो सर. ओके, तर या पद्धतीने आपण एक स्ट्रक्चर बनवला. आता हे झाल्यानंतर इथं आलो. आता हा कन्सेप्ट आपण किंवा हा प्रोग्राम जो आहे तो ॲरे ऑफ स्ट्रक्चरने पण बनवता येईल आणि सिंपल स्ट्रक्चरने पण बनवता येईल. तुम्ही सांगा बरं कशाने बनवायचं? ॲरे ऑफ स्ट्रक्चर सर. ॲरे ऑफ स्ट्रक्चरने आपण बनवणार याला. तर या ठिकाणी इथं आपण स्ट्रक्चर आयटम याच्यापासून एक्स नावाचा एक ॲरे बनवला. समजा त्याला 3 साईज ठेवली, म्हणजे 3 आयटम्सची इन्फॉर्मेशन मॅनेज करायची आहे, तर आपण 3 साईज ठेवली त्याला. त्यानंतर इकडं ॲरे घेतला असल्यामुळे आपल्याला लूप फिरवायला लागेल. मग इंटिजर टाईपचा वापर करून एक आय नावाचा व्हेरिएबल आपण बनवला लूप फिरवण्यासाठी, जो काउंटर व्हेरिएबल म्हणून घेतला जातो. एवढं आलं. आता एवढं आल्यानंतर आपल्याला करायचं काय राहील, तर पहिले मेसेज द्यायचा राहील. प्रिंट ऑफ \n प्रिंट ऑफ \n एंटर आयटम डिटेल्स असं या ठिकाणी आपण मेसेज प्रिंट केला. असा स्क्रीनवरती मेसेज असं डिस्प्ले करून मिळेल. आता लूप वापरणार. फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 3, आय प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज. सांगता येईल बरं कोणाला स्टेटमेंट? आपल्याला किती माहिती स्कॅन करायची आहे बरं? आपल्याला आयटम कोड, आयटम नेम, प्राइस आणि क्वांटिटी असे 4 कॉलम स्कॅन करायचे आहेत. आता हे 4 कॉलम स्कॅन करताना सिक्वेन्शियली जर त्यांचे टाईप आपण पाहिले, नावं बघितले आपल्या समोर आहेत, या ठिकाणी दिसत आहेत ते, तर त्यासाठी स्कॅनएफ डबल कोट मध्ये %d सिक्वेन्स नुसार द्यायचं. आयटम कोड हा न्यूमेरिक आहे, इंटिजर आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू स्कॅन करण्यासाठी %d हा फॉर्मॅट कॅरेक्टर घेणार. नंतर %s हा नेम हा स्ट्रिंग मध्ये आहे म्हणून %s, %d हा प्राइस मध्ये इंटिजर मध्ये घेतला, परत %d हा क्वांटिटी मध्ये घेतला आणि %d हा आपण अमाऊंट साठी घेणार. पण अमाऊंट आपल्याला स्कॅन नाही करायची, ती कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणून इथं 4च फॉर्मॅट कॅरेक्टर घ्यायचे. आयटम कोड, आयटम नेम, प्राइस आणि क्वांटिटी साठी, आणि डबल कोट कम्प्लीट करून कामा द्यायचा. बरोबर? हे झालं. आता पहिला जो आयटम कोड आहे तो इंटिजर टाईपचा आहे. मग या ठिकाणी ऍड्रेस ऑफ एक्स ऑफ आय डॉट आय कोड, कॉमा ऍड्रेस ऑफ एक्स ऑफ आय डॉट आय कोड, नंतर एक्स ऑफ आय डॉट आय नेम, नंतर ऍड्रेस ऑफ एक्स ऑफ आय डॉट
प्राइस आणि ऍड्रेस ऑफ एक्स ऑफ आय डॉट क्वांटिटी एवढा आपण या ठिकाणी स्कॅन केला याला. ओके, क्लिअर? एवढं समजलं ऋतुजा? हो सर. ओके, याला सेव्ह केलं. आता इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला जी अमाऊंट आहे ती कॅल्क्युलेट करायची आहे, ती स्कॅन नाही करायची. मग आपण काय करणार, तर स्कॅन ॲपचंच खाली स्टेटमेंट दिलं, एक्स ऑफ आय डॉट अमाऊंट इक्वल टू एक्स ऑफ आय डॉट प्राइस इंटू एक्स ऑफ आय डॉट क्वांटिटी असं मल्टिप्लिकेशन आपण दोघांचं करून अमाऊंट व्हेरिएबलला स्टोअर केलं. आता याला प्रिंट करायचं आहे. आधी व्हर्टिकली आपण हॉरिझॉन्टली प्रिंट करू. सगळे कॅल्क्युलेटेड अमाऊंट जी पण आली त्याच्या सोबत डेटा प्रिंट करणार. पुन्हा फॉर घेतला, आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 3 आणि आय प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज. यामध्ये प्रिंटफ बॅकस्लॅश n इथं %d \t %s \t %d %t आणि पुन्हा %d. आता बघा इथं काय केलं आपण, एक सिक्वेन्स नुसार जाऊ आपण, एक एक करून पाहू. न्यू लाईनला %d घेईल, हा आयटम कोड साठी थोडा गॅप देईल आणि मग आय नेम साठी %s घेतला, मग थोडा गॅप देईल आणि %d घेतला. आपण पुन्हा प्राइस साठी परत गॅप देईल आणि क्वांटिटी साठी %d घेतला, परत गॅप घेतला आणि परत %d हा अमाऊंट साठी घेतला. बरोबर, एवढे फॉर्मॅट कॅरेक्टर्स त्या ठिकाणी आपल्याला द्यावे लागतील. स्कॅन ॲप मध्ये 1% आपण कमी केला होता कारण अमाऊंट स्कॅन नव्हती करायची, पण प्रिंट करताना त्याचा पण फॉर्मॅट कॅरेक्टर घ्यावा लागेल कारण तो आपल्याला प्रिंट करायचा आहे या ठिकाणी. आता आपल्याला एक्स ऑफ आय डॉट आय कोड, एक्स ऑफ आय डॉट आय नेम, एक्स ऑफ आय डॉट प्राइस, एक्स ऑफ आय डॉट क्वांटिटी, एक्स ऑफ आय डॉट अमाऊंट असं सगळं प्रिंट केलं. ओके, आता वरती हेडिंग टाकून द्यायचं आपल्याला समजण्यासाठी. तर फॉरचा वरती प्रिंटफ \n आय कोड \t आय नेम \t प्राइस \t नंतर क्वांटिटी \t आणि अमाऊंट डबल कोट ब्रॅकेट. सेव्ह केलं याला आणि कंपाईल. एवढं झालं. आता याला रन करायचं आहे. हे आलं. आता इथं एक एक इन्फॉर्मेशन आपण एंटर करणार. 101 लक्स 10 रुपीज 5 क्वांटिटी आणि एंटर. पुन्हा 102 रिन 20 रुपीज 2 क्वांटिटी. 103 शुगर 35 रुपीज 2 क्वांटिटी एंटर. हे बघा आपण 4 कॉलमची इन्फॉर्मेशन एंटर केली आणि त्याने कॅल्क्युलेट करून आपल्याला अमाऊंट पण दाखवली. म्हणजे एकूण 5 कॉलम मध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला दाखवली जाते या ठिकाणी. एवढं क्लिअर? हो सर. ओके, आता इथं आपल्याला काय करायचं, तर व्हर्टिकल टोटल करायचे आहे. अमाऊंट जो कॉलम आहे त्याची पण टोटल आपल्याला आली पाहिजे. तर मग त्यासाठी इकडं पुन्हा आलं. आता काय करायचं राहील याच्यासाठी, तर टोटल कॅल्क्युलेट करायची आहे ना. मग टोटल साठी आपण इकडं स्ट्रक्चर मध्ये व्हेरिएबल नाही घेणार, व्हर्टिकल टोटल करायची आहे आपल्याला. मग त्यासाठी आपण मेन फंक्शन मध्येच व्हेरिएबल तयार करायचा. एक इथं इंटिजर आय जो घेतला आहे त्याच्या बाजूलाच टोटल नावाचा एक व्हेरिएबल घेतला आणि त्याला सेव्ह केलं. टोटल व्हेरिएबल झाला की मग इकडं लूपचा मध्ये घ्या किंवा लूपचा खालती घ्या. आपण या ठिकाणी समजा लूप मध्ये घेणार. टोटलला 0 व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं
आणि हा लूप ज्यावेळेस फिरतोय त्यावेळेस टोटल इक्वल टू टोटल प्लस एक्स ऑफ आय डॉट अमाऊंट, म्हणजे अमाऊंटचा जो व्हेरिएबल आहे तो प्रत्येक रोचा व्हेरिएबल त्या टोटल मध्ये प्लस करत जाईल, ऍड करत जाईल है ना. आणि लूप संपल्यानंतर म्हणजे गेट च्या वरती इथं डेटा प्रिंट करणार, प्रिंट ऑफ \n \t टोटल इक्वल टू %d आणि टोटल सेव्ह आणि याला रन केलं. बघा आता 101 लक्स 10 रुपीज 5 क्वांटिटी, 102 रेन 20 रुपीज 2 क्वांटिटी, 103 शुगर 35 रुपीज 2 क्वांटिटी. एंटर. हे बघा या ठिकाणी टोटल पण कॅल्क्युलेट केली. एक \t कमी पडला आपला, तो जर दिला तर त्या अमाऊंटचा खाली बरोबर त्याची टोटल आपल्याला डिस्प्ले करून मिळणार. म्हणजे \t कुठं टाकायचा होता तर या इथं \t टाकला, त्याला सेव्ह करून टाकला. एवढं क्लिअर? हो हो सर. सर. या प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं होतं. बरोबर. आता तुम्ही काय करणार, हे तर मी करून दिला एक एक्झाम्पल. आता तुम्ही दुसरा एक्झाम्पल करायचा की मार्कशीट तयार करायचं. तुमचं जे काही मार्कशीट असेल FY SY TY 10th 11 वगैरेचं, तर ते मार्कशीट तुम्ही तयार करणार है ना. करून बघा, आलं तर मला मेसेज टाका त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती. ठीक आहे. एवढं. पुढच्या पॉइंटला सुरुवात करायची. हो सर. ओके. तर आपण सिंपल स्ट्रक्चर आणि ॲरे ऑफ स्ट्रक्चर शिकलो. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नेस्टेड स्ट्रक्चर. नेस्टेड स्ट्रक्चर. आता इकडं नेस्टेड स्ट्रक्चर म्हणजे काय बघा. वन स्ट्रक्चर कॅन बी डिफाईन विथ इन अनदर स्ट्रक्चर. दिस इज कॉल्ड नेस्टिंग ऑफ स्ट्रक्चर. ज्यावेळेस एखादा स्ट्रक्चर दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये तयार केला जातो, एखाद्या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल दुसऱ्या स्ट्रक्चरच्या व्हेरिएबल मध्ये तयार केला जातो, दुसऱ्या स्ट्रक्चरच्या डेफिनेशन मध्ये तयार केला जातो, त्यावेळेस त्याला म्हटलं जात असतं नेस्टेड स्ट्रक्चर. काय कन्सेप्ट आहे, एखाद्या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल दुसऱ्या स्ट्रक्चरच्या डेफिनेशन मध्ये तयार केला जात असेल तर त्याला म्हणायचं नेस्टेड स्ट्रक्चर. आता हा नेस्टेड स्ट्रक्चर का वापरतात, तर हा कॉम्प्लेक्स डेटा कमी हा कमी हॅलो. नेस्टेड स्ट्रक्चर हा का वापरतात, तर ज्यावेळेस आपल्याला समजा इथं आपल्याला टेबलमध्ये टेबल मॅनेज करायचं असेल तर त्यावेळेस या नेस्टेड स्ट्रक्चरचा वापर केला जातो. नेस्टेड स्ट्रक्चर आपण समजत आहोत. टेबलमध्ये टेबल मॅनेज करायचं असेल तर त्यावेळेस नेस्टेड स्ट्रक्चरचा वापर करतात. हा जो नेस्टेड स्ट्रक्चर आहे तर तो ह्या पद्धतीने मॅनेज करता येऊ शकतो. बघा याला नेस्टेड स्ट्रक्चर म्हणणार किंवा नेस्टेड टेबल म्हणणार. यात काय आहे तर यात एक ऍड्रेस नावाचा टेबल आहे आतमध्ये. त्या ऍड्रेस टेबलला 2 कॉलम आहेत, सिटी आणि पिन. एवढं झाल्यानंतर आपण पूर्ण हा ऍड्रेस टेबल या एम्प्लॉई टेबल मध्ये एक कॉलम म्हणून आपण ऍड करून टाकला, तर ह्या प्रोसिजरला म्हणणार नेस्टेड स्ट्रक्चर. तर हे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. बरोबर. मग हे कन्स्ट्रक्ट करण्यासाठी इकडे आलो आपण. समजा याला उचललं आपण इथून, इमेज 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 print screen. Yes. असं मॅनेज आपल्याला करायचं आहे.
तर आता आपण काय करणार, स्ट्रक्चर तयार करण्यासाठी काय करायचं आधी, तर आधी आपल्याला इकडं हा टेबल आधी घ्यावा लागेल. हा जो एक ऍड्रेसचा टेबल आहे तो आधी घ्यावा लागेल. मग याला बनवण्यासाठी इथं आला आपण नेस्टेड स्ट्रक्चर. यासाठी 17 ओके. चला स्ट्रक्ट या कीवर्डचा वापर केला, ऍड्रेस स्ट्रक्चर बनवला. हा झाला. आता या ऍड्रेस स्ट्रक्चर मध्ये दोन कॉलम आहेत, एक सिटी आहे आणि एक पिन आहे. मग आपण इथं कॅरेक्टर टाईपचा वापर करून सिटी नावाचा एक व्हेरिएबल घेतला, 10 साईज संघ ठेवली. नंतर इंटिजर टाईपचा वापर करून एक पिन नावाचा व्हेरिएबल घेतला. आता त्याच्यामध्ये 6 डिजिटचा तो नंबर आहे 425409 425412. मग त्या ठिकाणी आपण टाईप कोणता घेऊ शकतो, तर इथं लॉंग डेटा टाईप वापरणार. बरोबर. एवढं झालं तुमचं हे ऍड्रेस स्ट्रक्चर आतमधलं. आता एवढं झाल्यानंतर आपण हा बाहेरचा स्ट्रक्चर तयार करणार, हा पूर्ण बाहेरचा स्ट्रक्चर तयार करणार आणि मग त्याच्यामध्ये तो कॉलम म्हणून यूज करायचा आहे. तर हा बनवताना अशा पद्धतीने बनवला जाईल. स्ट्रक्ट एम्प्लॉई ब्रॅकेट ओपन क्लोज, यात कॅरेक्टर नेम ऑफ 10 साईजचा एक ॲरे घेतला, कॅरेक्टर ॲरे म्हणजे हा नेम साठीचा कॉलम आपण बनवला. आता काय करायचं आहे, तर हा पूर्णचा पूर्ण टेबल इथं कॉलम म्हणून घ्यायचा आहे. मग आपण हा कॉलम वर बनवला आहे, तर इथं स्ट्रक्ट ऍड्रेस ए एवढं झालं. तर ही जी प्रोसेस आपण केली की बुवा ह्या एका स्ट्रक्चरचा व्हेरिएबल, ह्या ऍड्रेस स्ट्रक्चरचा व्हेरिएबल आपण ह्या एम्प्लॉई स्ट्रक्चर मध्ये इथं असा बनवून घेतला, तर ह्या प्रोसेसला म्हणायचं असतं नेस्टेड स्ट्रक्चर. याला म्हणतात नेस्टेड स्ट्रक्चर. एका स्ट्रक्चरचा व्हेरिएबल दुसऱ्या स्ट्रक्चरच्या डेफिनेशन मध्ये तयार करतात, त्यावेळेस त्याला म्हणायचं असतं नेस्टेड स्ट्रक्चर. आता हा जो नेस्टेड स्ट्रक्चर आहे हा डेटा कसा फीड करतो, आपण डेटा डायरेक्ट स्कॅन पण करू शकतो आणि इथं डायरेक्ट इनिशियलाइज पण करू शकतो. आपण डायरेक्ट इनिशियलाइज करू, स्कॅन तर आपल्याला जमलंच. आता मेन फंक्शनचा कोड करणार आपण. मेन void main ब्रॅकेट ओपन क्लोज, इथं स्ट्रक्ट एम्प्लॉई या एम्प्लॉई स्ट्रक्चरचा E1 व्हेरिएबल बनवला इक्वल्स टू. आता आपल्याला इथंच समजा कोड मध्येच माहिती भरून द्यायची आहे, तर कर्ली ब्रेस वापरणार. ओपन क्लोज. याच्यात पहिली माहिती आहे नेम, मग डबल कोट मध्ये नेम भरलं. दुसरी माहिती आहे सिटी. आता सिटी याचा जो कॉलम आहे ऍड्रेसचा पहिला कॉलम सिटी आहे, मग या ठिकाणी सिटी भरणार आणि नंतर आपला डेटा पिन कोड नंबर हे असं. तर हा झाला तुमचा स्ट्रक्चर इनिशियलायझेशन. याच्यात काय होणार, तर याच्यात हा जो आहे हे जे नाव आहे हे नाव सरळ या ठिकाणी फीड केलं जाईल याच्यामध्ये, बरोबर, सिक्वेन्स प्रमाणे. नंतर याच्यात दुसरा जे कॉलम आहे त्याच्यामध्ये ऍड्रेसचा ए आहे, ऍड्रेस मध्ये पहिला सिटी आहे, म्हणजे ही माहिती सरळ सिटी मध्ये भरली जाते. आणि ही जी तिसरी माहिती आहे ही सरळ या पिन मध्ये भरली जाते, सिक्वेन्स प्रमाणे भरला जात असतो डेटा. बरोबर. याला प्रिंट करायचं असेल तर प्रिंट आपण अशा पद्धतीने करू शकतो. बघा हे काढलं या ठिकाणी प्रिंट ऑफ \n न्यू लाईन %s \t %s \t %ld लॉंग इंटिजर आहे म्हणून. बरोबर. आता इथं जो नेम प्रिंट करायचा आहे तो कुठं आहे, तर एम्प्लॉईचा E1 या व्हेरिएबल, एम्प्लॉईचा E1 मध्ये नेम, मग E1 डॉट नेम असं आपण या ठिकाणी घेतलं, E1 डॉट नेम असं आपण या ठिकाणी घेतलं, कॉमा. दुसरा आहे सिटी,
आता हा सिटी आहे कुठं आहे, तर तो ऍड्रेस नावाच्या स्ट्रक्चर मध्ये आहे. आणि ऍड्रेसचा व्हेरिएबल ए आहे तो या ठिकाणी. तर इथं E1 डॉट ए डॉट ct असं या ठिकाणी घेतलं जाईल, कॉमा. आणि हा नंतरचा जो दुसरा आहे पिन व्हेरिएबल, तर तो इथं आहे. मग त्याच्यासाठी पण पुन्हा आपण E1 डॉट ए डॉट पिन या पद्धतीने त्याला आपण तिथं ऍक्सेस करतो. एवढं झालं की सरळ गेट CS आणि मेन फंक्शनच्या ब्रॅकेटला क्लोज करायचं. अशा पद्धतीने सिंपल तुम्ही तो प्रोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकता. याला म्हटलं जात असतं नेस्टेड स्ट्रक्चर. स्ट्रक्चर मध्ये स्ट्रक्चर घेतला जाईल त्यावेळेस तो असतो नेस्टेड स्ट्रक्चर. क्लिअर एवढं? हो सर. बघा आता याला प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्ट करायचं आहे. याला प्रोग्राम मध्ये कन्स्ट्रक्ट करायचं आहे, तर त्यासाठी आपण इथं आलो. यात हे टार्गेट समोर ठेवलं, आपल्या समोर आहे टार्गेट इथे आहे समजा. प्रोग्राम मध्ये याला ऍडजस्ट करायचं आपल्याला. तर इथं आलो, नवीन एक प्रोग्राम घेणार, न्यू, सेव्ह केलं, स्ट्रक्ट 4.c void main bracket open close screen clear get ch. एवढं. दिव्यानी नेस्टेड स्ट्रक्चरचा कन्सेप्ट चालू आहे. नेस्टिंग म्हणजे ज्या वेळेस एका स्ट्रक्चरचा व्हेरिएबल दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये तयार केला जातो त्याला म्हटलं नेस्टेड स्ट्रक्चर. तर त्यासाठीचं आपण हे एक्झाम्पल घेत आहोत. याच्यात आपण एक स्ट्रक्चर बनवला, ऍड्रेस, स्ट्रक्ट ऍड्रेस ब्रॅकेट ओपन क्लोज सेमीकोलन. यामध्ये आपण पहिला व्हेरिएबल घेतला कॅरेक्टर सिटी ऑफ 10 इंटीजर 3 एवढं झालं आणि याला सेव्ह केलं. त्यानंतर इथं या स्ट्रक्चर पासून किंवा हा जो ऍड्रेस स्ट्रक्चर आहे त्याचा व्हेरिएबल आपण दुसऱ्या एका स्ट्रक्चरला बनवणार, स्ट्रक्ट एम्प्लॉई ब्रॅकेट ओपन क्लोज. या एम्प्लॉई मध्ये पहिला कॉलम आपण घेतला समजा नेम, कॅरेक्टर नेम ऑफ 10 एवढं झालं. नंतर आता ऍड्रेसचा जो व्हेरिएबल आहे, हा जो कॉलम आहे, हा जो पूर्ण टेबल आहे त्याचा व्हेरिएबल इथे घेतला, स्ट्रक्ट ऍड्रेस ए एवढं झालं. याला सेव्ह केलं. आपल्याला जे स्ट्रक्चर व्हेरिएबल इथंच इनिशियलाइज करून टाकायचं आहे, डायरेक्ट व्हॅल्यू पण टाकायचं आहे. तर स्ट्रक्ट एम्प्लॉई मेन मध्ये E1 इक्वल्स टू कर्ली ब्रेस सेमीकोलन एवढा आलं. आता पहिला डेटा भरला आकाश, दुसरा डेटा भरला शहादा, तिसरा डेटा भरला समजा. याला लॉंग इंटीजर करायचं आपल्याला, लॉंग करून देतात, पूर्ण पिन आपल्याला देता येईल. एवढं झालं. ठीक आहे, सेव्ह. याला प्रिंट करायचं असेल तर सिंपल प्रिंटफ बॅकस्लॅश n %s %t %s %t %ld E1 डॉट नेम कॉमा E1 डॉट a डॉट ct कॉमा E1 डॉट a डॉट p ब्रॅकेट ओपन सेव्ह. याला कंपाईल केलं, डायरेक्टली इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी दाखवली जाईल. मग तुम्हाला वरती हेडिंग वगैरे सेट करायचे असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने ते हेडिंग वगैरे सर्व सेट पण करू शकता. जर दोन एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन मॅनेज करायची आहे तरी तर तुम्ही दोन डिफरंट ऑब्जेक्ट बनवून घ्या. जसं यालाच कॉपी केलं समजा, इथं आलो, कॉपी, शिफ्ट इन्सर्टने त्याला पेस्ट केलंय, E2 बनवला, याचं नाव बदललं गगन धुळे
42 54 33 असं दिलं. याला कॉपी केलंय, कॉपी पेस्ट. या ठिकाणी E1 चा ठिकाणी E2 भरून दिला. आणि सेव्ह केलं, रन केलं. हे बघा. बरोबर. मग जेवढं तुम्हाला मॅनेज करायचं असेल तेवढं तुम्ही ते मॅनेज करू शकता. हे मी डायरेक्ट कोड मध्ये व्हॅल्यू टाकले आहेत. तुम्हाला आता एक असाइनमेंट राहील की बुवा तुम्ही त्या व्हॅल्यू रन टाइम स्कॅन करायचा आणि त्याला प्रिंट करायचा. या व्हॅल्यूज रन टाइम इनपुट करायच्या आणि त्यांना प्रिंट करून टाकायचं. ते असाइनमेंट तुम्ही करणार. नाही आलं तर मी दाखवेल. क्लिअर एवढं? दीदी किती सांग. हो सर. काही डाऊट बरं अजून? ऋतूचा काय प्रॉब्लेम? नाही सर. ओके. संजना काय प्रॉब्लेम? हो सर. ओके. तर हे नेस्टेड स्ट्रक्चर होतं. स्ट्रक्चर मध्ये स्ट्रक्चर घेतला जातो त्यावेळेस त्याला नेस्टेड स्ट्रक्चर म्हणायचं आहे. नंतर पुढचा कन्सेप्ट आहे तो म्हणजे कॉपिंग स्ट्रक्चर एलिमेंट. ज्यावेळेस एखाद्या स्ट्रक्चरचा व्हेरिएबल आपण दुसऱ्या स्ट्रक्चरला असाइन करतो, दुसऱ्या स्ट्रक्चर व्हेरिएबलला असाइन करतो, तर ते म्हणजे कॉपिंग स्ट्रक्चर एलिमेंट. इथं आलं. त्याच्यासाठी सिंपल एक प्रोग्राम घेणार आपण. बघा, हा असा एक प्रोग्राम घेतला, कॉपिंग स्ट्रक्चर एलिमेंटचा आहे. स्टुडंट नावाचं एक स्ट्रक्चर घेतलं, रोल नंबर, नेम आणि सिटी असे 3 कॉलम्स याच्यात भरले. मग या मेन फंक्शन मध्ये स्टुडंट स्ट्रक्चर पासून S1 बनवला आणि त्यामध्ये हे तिघ जे व्हॅल्यू आहेत ते तिघ कॉलम मध्ये व्हॅल्यू फीड केल्या. 101, प्रसाद आणि शहादा अशा व्हॅल्यूज आपण भरल्या. आणि 2 स्ट्रक्चर व्हेरिएबल एम्प्टी बनवले, S2 आणि S3. आता एवढं झाल्यानंतर हा जो E1 चा डेटा आहे, हा E1 चा डेटा या E2 चा व्हेरिएबल्सला असाइन करायचा आहे. E1 चा पूर्ण S1 चा पूर्ण डेटा या S2 च्या व्हेरिएबल्सला असाइन करायचा आहे. तर डायरेक्ट आपण करू शकतो S2 इक्वल टू S1, S2 इक्वल टू S1. तर डायरेक्टली सर्व कॉपी केलं जाणार. जे S1 चा रोल नंबर, नेम आणि सिटी हे S2 च्या व्हेरिएबल्सला कॉपी केलं जाईल. जर समजा तुम्हाला सर्व कॉपी नाही करायचं, एकदम एक एक करायचं आहे किंवा थोडा थोडा कंटेंट कॉपी करायचा आहे, तर तुम्ही असंही घेऊ शकता. S3 डॉट रोल नंबर इक्वल्स टू S1 डॉट रोल नंबर. S3 म्हणजे आता हा स्ट्रिंग आहे, तर एक स्ट्रिंगला दुसऱ्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करण्यासाठी स्ट्रिंग कॉपी फंक्शन आपण वापरतो. तर strcpy इन ब्रॅकेट S3 डॉट नेम कॉमा S1 डॉट नेम आणि नंतर strcpy S3 डॉट सिटी कॉमा S1 डॉट सिटी. आणि जर आपण प्रिंट केलं तर ही सर्व इन्फॉर्मेशन एक सारखी दाखवली जाईल. म्हणजे जो S1 चा डेटा आहे तोच S2 आणि S3 या व्हेरिएबलला पण आपल्याला मिळेल, कारण आपण या ठिकाणी कॉपी केलं आहे. कॉपी करण्यासाठी 2 पद्धती आपण वापरल्या. ही एक मेथड आहे डायरेक्ट सर्व एलिमेंट कॉपी करण्याची, आणि ही एक इंडिव्हिज्युअल एलिमेंट्स कॉपी करण्याची. त्याला म्हणतात कॉपिंग स्ट्रक्चर एलिमेंट्स. लक्षात? मेन याच्यामध्ये ॲरे ऑफ स्ट्रक्चर राहील. हे बाकीचे आणखी काही कन्सेप्ट होते ते पण आपण या ठिकाणी पाहिले. काही प्रॉब्लेम बरं याच्यात? नाही सर. नाही. ओके. तर इथं थांबू आपण. हे प्रॅक्टिकली करून बघा तुम्ही स्वतः, आणि रन टाइम इनपुट देऊन, स्कॅनएपने इनपुट देऊन ते नेस्टेड स्ट्रक्चर, कॉपिंग स्ट्रक्चर एलिमेंट हे प्रोग्राम पण करून बघायचे. सर ॲरेचा व्हिडिओ टाकून द्याल ना? हा, तेच बनवतो मी. आज टाकले जातील सर्व व्हिडिओ. ओके, थांबू मग. काही डाऊट अजून? नाही सर. ओके. नाही सर. ओके.